नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत विवाहामध्ये पतीची वृषभ रास असेल आणि पत्नीची मिथुन रास असेल तर त्यांचं वैवाहिक जीवनामध्ये घटस्फोटाचे कारणं नेमकी कोणती असू शकतात. अशी कोणती कारणं आहेत की ज्यावर तुम्हाला ती कारणं जाणून घेणं गरजेचं आहे. अशी कोणती कारणं आहेत की ज्यावर तुम्हाला प्रत्यक्ष काम करणं गरजेचं आहे. दोघांच्या म्हणजे दोन्ही राशींच्या किंवा पती पत्नीच्या वैवाहिक जीवनामध्ये नेमक्या अपेक्षा काय असतात, त्याचप्रमाणे दोघांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपल्याला हे जाणून घेणं अतिशय आवश्यक राहील की घटस्फोट आहे ही काही घटना नाही आहे. तुमच्या स्वभावाचा तो परिपाक आहे. म्हणजे एकमेकांना समजून घेणं किंवा एकमेकांबद्दल ठाऊक असणं किंवा समोरच्या व्यक्तीबद्दल आणि स्वतःबद्दल जरी तुम्हाला ठाऊक असेल तरी गोष्टी जरी टोकाच्या झाल्या तर त्या किती जाणायच्या आणि कुठपर्यंत जाणायच्या या प्रकारची माहिती तुम्हाला असणं थोडं आवश्यक आहे. त्यामुळे दोघांचं जे व्यक्तिमत्व आहे म्हणजेच वृषभ राशीचे जे पुरुष आणि मिथुन राशीची जी पत्नी आहे त्यांचं व्यक्तिमत्व जाणून घेणं थोडंसं गरजेचं ठरेल. सुरुवात आपण वृषभ राशीचे जे पुरुष आहेत त्यांच्या व्यक्तिमत्वापासून करू. वृषभ राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये द्वितीय स्थानामध्ये येणारी रास आहे स्त्री रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे. या राशीचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि ही जी रास आहे ही स्थिर स्वरूप रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी म्हणजे वृषभ राशीच्या पुरुषांमध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांचं राहणीमान. सुव्यवस्थित नीटनेटकं टापटीप अशा प्रकारचं राहणीमान हे तुम्हाला वृषभ राशीचे पुरुष आहेत त्यांच्यामध्ये दिसून येईल. आणि फॅशनच्या प्रती त्यांचं जे आकर्षण असतं ते खूप चांगलं असतं. फॅशनचा जो सेन्स असतो तो सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं दिसून येतो. आणि महत्त्वाचं म्हणजे आधुनिक फॅशनकडे त्यांचा ओढा असतो तरीसुद्धा यांची फॅशन तुम्हाला सोबर दिसेल. म्हणजे ठळक फॅशन किंवा भडक रंगाचे कपडे हे सहसा वापरणार नाहीत. आणि याच्या जोडीलाच यांची जी वाणी किंवा यांचं बोलणं असतं किंवा वाणीवर जे प्रभुत्व असतं ते अतिशय चांगलं असतं. म्हणजेच आपली गोष्ट दुसऱ्याला समजून सांगण्याची जी कला आहे, जी हातोटी आहे ती वृषभ राशीच्या पुरुषांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येते. अर्थात भरपूर काही बोलणार नाही, मात्र जे काय बोलतील ते नेमकं बोलतील, टू द पॉईंट बोलतील, दुसऱ्याला समजेल उमजेल अशा प्रकारचं बोलते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हसत हसत बोलणं किंवा थोडंसं हळुवारपणे बोलणं हा भाग वृषभ राशीच्या पुरुषांना खूप चांगल्या प्रकारचा ठाऊक असतो. त्यामुळे त्यांचं वागणं बोलणं चांगलं असतं आणि एकंदरीत व्यक्तिमत्व चांगलं असतं. त्यामुळे या ज्या व्यक्ती असतात या समाजामध्ये लोकप्रिय असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वृषभ राशीचे जे पुरुष असतात हे थोडेसे ज्याला आपण प्रॅक्टिकल असतात, व्यवहारी असतात. पैसे कुठे कधी कसे खर्च करायचे, कशा प्रकारे ते इन्व्हेस्ट करायचे, कशा प्रकारे कमवायचे याच्या संदर्भातलं त्यांना ज्ञान खूप चांगलं असतं. वायफळ खर्च करणं खरं तर त्यांना आवडत नाही. जरी अधिभौतिक सुखाची आवड असेल, जरी चांगलं त्यांचं लाईफस्टाईल असलं तरी खर्च मात्र जास्त करणार नाहीत. खानपान ज्याला आपण म्हणतो त्याच्या सवयीसुद्धा त्यांच्या चांगल्या असतात आणि चांगलं खानपान त्यांना आवडतं. कलामान असतात का किंवा कलेचे चाहते असतात. नृत्य, नाट्य, कला, चित्रपट, संगीत यांची आवड यांना खूप चांगली असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वृषभ राशीचे जे पुरुष असतात हे कमीत कमी बाथरूम सिंगर तरी असतात. म्हणजे म्युझिकची किंवा संगीताची त्यांना आवड असते. छोटे मोठे गाणंसुद्धा ते बोलू शकतात आणि गाणं ऐकणं, श्रवण करणं आणि ते गुणगुणणं यांना बऱ्याच प्रमाणात आवडतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वृषभ राशीचे जे पुरुष असतात हे विचारी असतात. म्हणजे एखाद्या गोष्टीवरती समजा निर्णय घ्यायचा असेल तर नीट इन डेप्थ विचार करतील. थोडा वेळ घेतील परंतु जो निर्णय घेतील तो प्रत्यक्ष इम्प्लिमेंट करतील आणि एकदा निर्णय घेतला की तो पूर्ण करण्याकरता संपूर्ण स्वतःला झोकून देतील. हा जो भाग आहे हा भाग फक्त आणि फक्त वृषभ राशीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वावरून तुम्हाला अजिबात समजणार नाही की या व्यक्ती प्रत्यक्ष जीवनात किती मेहनत करत आहेत किंवा डेडिकेशन खूप चांगलं असतं, संपूर्ण समर्पणाची भावना खूप चांगली असते, महत्त्वाकांक्षा त्यांच्याकडे, जिद्द चिकाटी या सगळ्या गोष्टी वृषभ राशीच्या व्यक्तींमध्ये खूप चांगल्या प्रकारच्या असतात. मग अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामध्ये वृषभ राशीच्या ज्या व्यक्ती आहेत किंवा पुरुष आहेत ते थोडेसे मागे पडतात, कारण कुठलीच रास ही सर्व गुणसंपन्न अजिबात नाही. तर इथे कधी कधी वृषभ राशीच्या व्यक्तींमध्ये थोडासा ज्याला आपण इगो म्हणतो हा थोडासा जास्त दिसू शकतो. अर्थात हा जो इगो आहे कधी कधी अगदी सामान्य गोष्टींमध्ये सुद्धा दिसून येतो आणि मग स्वतःच्या गोष्टींमध्ये ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं हा भाग थोडा जास्त दिसून येतो आणि त्याचा परिणाम कधी कधी त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये ठळकपणे दिसून येतो. ही गोष्ट अर्थात त्यांना ठाऊक नसेल, समोरच्या व्यक्तीला सुद्धा वाटतं की एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हट्टीपणा करण्यात काही अर्थ नाही, परंतु त्यांच्यासाठी तो स्टेटस इश्यू बनून जातो. या गोष्टीवर थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू मिथुन राशीची जी स्त्री आहे किंवा पत्नी आहे त्यांचं नेमकं व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं. मिथुन राशीबद्दल थोडं सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये तृतीय स्थानामध्ये येणारी रास आहे पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो बुध आहे. या राशीचं जे तत्व आहे ते वायू तत्व आहे आणि ही जी रास आहे ही द्विस्वभावाची रास आहे.
सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की मिथुन राशीच्या स्त्रियांमध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांचं संवाद कौशल्य. म्हणजे संवाद साधण्याची जी कला आहे ही मिथुन राशीच्या स्त्रियांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारची असते. म्हणजे वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान त्यांना खूप चांगलं असतं, अर्थात वरवरचं असतं परंतु चांगलं असतं. म्हणजे लहानपणापासून यांच्याकडे बरेचसे प्रश्न असतात, खूपच चिकित्सक असतात, चौकस असतात. त्यामुळे समोर येणाऱ्या घटना घडामोडींचं अवलोकन ते खूप चांगल्या प्रकारे करतात. लक्षात घ्या, मिथुन जी रास आहे बुद्धितत्वाची रास आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे अवलोकन करण्याची किंवा माहिती साठा करून ठेवण्याची जी क्षमता आहे ती अतिशय चांगली असते. त्यामुळे बऱ्याचशा क्षेत्राबद्दलचं यांना माहिती असतं. त्यामुळे समोर येणाऱ्या व्यक्तीबरोबर त्याच्या आवडीचं जे क्षेत्र आहे त्या संदर्भात कम्युनिकेट करणं त्यांना आवडतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांची वाणीसुद्धा खूप चांगली असते. म्हणजे आपल्या शब्दाने दुसरा दुखावला जाणार नाही याची काळजी मिथुन राशीच्या व्यक्ती नेहमीच घेतात. किंवा ज्या स्त्रिया असतात त्या खास करून घेतात. आणि स्त्री वर्गाचा जो एक महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे त्यांना शेअरिंग करायला आवडतं. तर हा जो भाग आहे हा भाग मिथुन राशीच्या स्त्रियांमध्ये बऱ्याच प्रमाणात दिसून येतो. आजकाल जे आहे सोशल नेटवर्किंग वगैरे त्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात या स्त्रिया त्या ॲक्टिव्ह तुम्हाला दिसू शकतील. यांचं फ्रेंड सर्कलसुद्धा त्यामुळे जास्त असतं. राहणीमानसुद्धा सुव्यवस्थित नेटकं असतं. अर्थात यांच्या ज्या निवडी असतात ज्या किंवा चॉईसेस असतात या नेहमी बदलत असतात. म्हणजे एका प्रकारची फॅशन करतात किंवा एका प्रकारची त्यांची जीवन पद्धती आहे असं मात्र नसतं. हा भाग त्यांच्या विचारांमध्ये, वागणुकीमध्ये आणि जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस दिसून येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अतिशय भावनाशील असतात. छोट्या मुलासारखी यांची जी वृत्ती आहे ती दिसून येते. भावभावनांची आंदोलनं यांच्या जीवनात किंवा यांच्या एकंदरीत दिवसामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात दिसून येते. म्हणजे एकाच दिवसात म्हणजे ज्याला आपण गंभीर होणं किंवा आनंदित होणं किंवा दुःखी होणं हे सगळे भावभावना त्या अनुभवतात. छोट्या मोठ्या गोष्टीवरून यांचे मूड स्विंग होत असतात. आता छोट्या मोठ्या गोष्टींवर मूड स्विंग चांगले सुद्धा होतात. तर हा जो भाग आहे हा भाग मिथुन राशीच्या स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. छोट्या मुलांसारखं मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे त्यांचं एकंदरीत व्यक्तिमत्व असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आकलनशक्ती, ग्रहणशक्ती यांच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची असते. इथे 2-3 गोष्टी आता थोड्याशा महत्त्वाच्या आहेत. मिथुन राशीच्या व्यक्तींना त्यांना शारीरिक मेहनत सहसा पटत नाही किंवा शारीरिक मेहनत झाली तर लवकर मलूल होतात किंवा दमून जातात. तर जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा हा जो प्रकार आहे हा प्रकार मिथुन राशीच्या स्त्रियांमध्ये सहसा दिसून येत नाही. त्यांना फिरायला आवडतं, जीवन हलकं-फुलकं घ्यायला आवडतं, खूप काही सिरियसनेस त्यांना आवडत नाही. खूप अतिशय सिरियस झाले तर थोडेसे मानसिक त्रास वगैरे त्यांना होऊ शकतात. तर हा भागसुद्धा थोडासा महत्त्वाचा आहे. जास्त स्ट्रेस, टेन्शन ते सहन करत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे निर्णय क्षमता थोडीशी कमी असू शकते. लक्षात घ्या, एखाद्या विषयावरती निर्णय घ्यायचा झाला तर निर्णय घेताना थोडे गडबडून जाऊ शकतील किंवा स्वतःहून निर्णय घेणं थोडंसं कठीण असतं. यांच्या आजूबाजूच्या ज्यांच्या जवळच्या व्यक्ती असतील त्यांना ते विचारतील त्यानंतर निर्णय घेतील. तो पण निर्णय नेमका आहे की नाही तर त्याबद्दल थोडेसे साशंक राहतील. तर हा जो भाग आहे हा भाग मिथुन राशींच्या स्त्रियांमध्ये थोडासा जास्त प्रमाणात दिसून येतो. ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे. तर एकंदरीतच तुम्हाला आता समजून आलं असेल की मिथुन राशीची जी स्त्री आहे त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे हे नेमकं कसं आहे. आणि मिथुन राशीच्या स्त्रिया कुठल्याच गोष्टी एकटं करणार नाहीत. त्यांना जोडीला कोणतरी बरोबर असायला लागतं. इव्हन कुठे बाहेर जरी फिरायला गेले, सहज जरी मार्केटमध्ये किंवा फिरायला गेले तरीसुद्धा त्यांच्याबरोबर त्यांना कोणीतरी असायला लागतं. एकटे कुठे जाणं किंवा एकटी मजा करणं किंवा हा जो भाग आहे एकांतवास वगैरे तो मिथुन राशीच्या स्त्रियांना पटणारा अजिबात नाही. नुसत्या त्या विचाराने सुद्धा त्या अस्वस्थ होतात. तर हा भाग मिथुन राशीच्या स्त्रियांमध्ये थोडा जास्त प्रमाणात दिसून येतो. आत्तापर्यंत तुम्हाला समजलं असेल की वृषभ राशीचे पुरुष किंवा पती आणि मिथुन राशीची जी स्त्री किंवा पत्नी यांचं नेमकं व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं. आता आपण चर्चा करू की डिवोर्स होण्याचे नेमके मुद्दे कोणते असू शकतात. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी संवाद साधण्याची जी कला आहे ती वृषभ राशीच्या व्यक्ती जरी संवाद साधण्याची कला चांगली असली तरी नेमके बोलणारे असतात, थोडेसे मितभाषी असतात. मिथुन राशीच्या स्त्रियांमध्ये ते जास्त दिसून येतं. मिथुन राशीच्या स्त्रियांना शेअरिंग करायला खूप आवडतं, बडबडे असतात असं म्हटलं तरी हरकत नाही. मिथुन राशीच्या स्त्रियांना नेहमी वाटतं की जर का त्यांचा जो पती आहे जो की वृषभ राशीचा असेल तो जास्त बोलण्यात तर काहीतरी बिनसला आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे, काहीतरी चुकलं आहे, काहीतरी दुःख आहे. तर यामुळे वृषभ राशीच्या पुरुषांनासुद्धा ही गोष्ट थोडीशी खटकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वृषभ राशीचे जे पुरुष आहेत हे प्रॅक्टिकल असतात. पैसे कुठे कधी कसे खर्च करायचे यांचं नॉलेज त्यांना खूप चांगलं असतं. हा भाग आहे तो मिथुन राशीच्या स्त्रियांमध्ये दिसून येत नाही. सुरुवातीला सांगितलं की मिथुन राशीच्या स्त्रिया आहेत या थोड्याशा यांचे चॉईसेस असतात, त्यांच्या आवडीनिवडी असतात या बदलत असतात आणि त्या अनुरूप मग पैशाचे खर्चसुद्धा होतात. हा भाग वृषभ राशीचे जे पुरुष असतात त्यांना अजिबात पटणारा नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिथुन राशीच्या स्त्रिया यांचा मित्रमैत्रिणींचा गोतावळा जास्त असतो. तो सुद्धा कधीकधी वृषभ राशीचे जे पुरुष आहेत त्यांना खटकू शकतो. लक्षात घ्या, वृषभ राशीमध्ये एकूण 3 नक्षत्र येतात.
कृत्तिका, रोहिणी आणि मृगशीर्ष. म्हणजे मृगशीर्ष नक्षत्राचे 2 चरण येतात. की कृत्तिका नक्षत्राचे जे पुरुष असतात यांच्यामध्ये थोडासा रागीटपणा किंवा जो अहंकाराचा भाव आहे हा थोडासा जास्त होऊ शकतो. कधी कधी यांची वाणीसुद्धा तिखट होऊ शकते. मात्र कर्तृत्ववान अशा प्रकारचे ह्या व्यक्ती असतात. स्वतःच्या हिमतीवर ते पुढे जाणारे असतात. कार्यकर्तृत्वाच्या बाबतीत किंवा कॅरियरच्या बाबतीत खूप पुढे जाणारे असतात. मात्र वैयक्तिक जीवनामध्ये किंवा यांचा एकत्रित जो स्वभाव असतो तो थोडासा तिखट असतो. रोहिणी नक्षत्राचे जे पुरुष असतात हे अगदी हॅपी गो लकी असतात आणि त्यांच्या पत्नीचे कौडं कौतुक करणारे असतात. कारण मुळात ह्यांचं जीवन कौडं कौतुकानेच पुढे गेलेलं असतं. लहानपणापासून लाडाने वाढलेले असतात आणि सगळ्या प्रकारच्या अधिभौतिक सुखाची त्यांना आवड असते. जीवन अगदी आरामात जायला हवं. त्यामुळे थोडासा लेझिनेस रोहिणी नक्षत्राचे जे पुरुष आहेत त्यांच्यामध्ये दिसून येऊ शकतो. मृग नक्षत्राचे जे पुरुष असतात त्यांच्यामध्ये गोष्ट थोडी वेगळी असते. मृग नक्षत्राचे जे पुरुष असतात थोडेसे मितभाषी असतात. वाणीवरती कमांड खूप चांगली असते. यांच्यामध्ये ज्ञान खूप चांगलं असतं. म्हणजे पुस्तक वाचन यांना भरपूर आवडतं आणि बालपणापासून तशी सवय असल्या कारणामुळे बऱ्याचशा गोष्टींबद्दल इन डेप्थ ज्ञान यांना माहिती असतं आणि बऱ्याच प्रमाणात अलर्ट असतात, दक्ष असतात आणि कुठली गोष्ट कधी करायची याचं त्यांना भान नेमकं असतं. एखादी गोष्ट कशा प्रकारे करायची, कधी करायची हे त्यांना चांगलं ठाऊक असतं आणि त्यांच्याकडे सुद्धा कम्युनिकेशन स्किल खूप चांगलं असतं. सहसा मृग नक्षत्राचे जे पुरुष असतात हे चूक करणं थोडंसं कठीण असतं. कारण एखादी गोष्ट नीट अवलोकन करून नंतरच करायची हा भाग आहे तो मृग नक्षत्राच्या पुरुषांमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. इथे जर का आपण बघितलं तर वृषभ राशी मिथुन राशीमध्ये सुद्धा मृग नक्षत्र येतात. म्हणजेच मृग नक्षत्राचे शेवटचे जे 2 चरण आहेत ते मिथुन राशीमध्ये येतात. मृग, आद्रा आणि पुनर्वसू पैकी मृग नक्षत्र आहे ते अतिशय हुशार असतं. आद्रा नक्षत्र आहे तो थोडंसं बिंदास्त असतं. म्हणजे आद्रा नक्षत्रामध्ये थोडंसं ॲरोगन्सी तुम्हाला जास्त दिसू शकेल. अर्थात राहूचं नक्षत्र आहे हे आणि कधी कधी भीती ज्याला आपण म्हणतो ती आद्रा नक्षत्रामध्ये थोडीशी जास्त जाणू शकेल. अनामिक भीती तो जो भाग आहे हा भाग आद्रा नक्षत्राच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्यामध्ये दिसून येऊ शकतं. म्हणजे त्याचं कारण तुम्हाला समजणार नाही पण त्यांना भीती वाटत असते कुठल्या ना कुठे. त्यांना स्वतःला सुद्धा त्याचं नेमकं कारण समजत नाही परंतु भीती मनात घेऊन चालणं हा भाग आहे तो आद्रा नक्षत्रांच्या स्त्रियांमध्ये दिसून येऊ शकतो. पुनर्वसू नक्षत्राची स्त्री आहे ही अगदी साधी, सोपी, सरळ मार्गाने चालणारी असते आणि थोडीशी भावूक असते, देवावर विश्वास ठेवणारे असतात, धार्मिक, अधिभौतिक असतात. यांना स्वप्न जास्त पडणारे स्वप्नावर वृत्ती असतात आणि बऱ्याच प्रमाणात इमोशनल असतात. असं हे पुनर्वसू नक्षत्र आहे. डिपेंडेबल आहे, दुसऱ्या ते अवलंबून राहणारं आहे आणि दुसऱ्याच्या मदतीने पुढे जाणार आहे. परंतु देवबळ अशा प्रकारचं सरळ मार्गी नक्षत्र आहे. म्हणजे या नक्षत्राच्या स्त्रिया सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारे दिसेल. तर इथे समजा वृषभ राशीच्या जे कृत्तिका नक्षत्रातले जे पुरुष आहेत त्यांचं समजा जे मिथुन राशीचे आद्रा नक्षत्राचे स्त्री आहेत त्यांच्यावर समजा विवाह बंधन असतील तर मात्र थोडेसे प्रॉब्लेम होऊ शकतील. कारण दोन्ही जे नक्षत्र आहे हे थोडेसे ॲरोगंट आहेत. कृत्तिका नक्षत्र सगळ्यात जास्त ॲरोगंट आहे असं म्हणायला हरकत नाही आणि स्वतःची जे गोष्ट आहे ती दुसऱ्या ते दामटण्याची जी गोष्ट आहे ती थोडीशी जास्त दिसू शकते कृत्तिका नक्षत्राच्या पुरुषांमध्ये. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे मिथुन राशीच्या ज्या स्त्रिया असतात या थोड्याशा शब्दाने सुद्धा दुखावल्या जाणार असतात आणि जर का अशा प्रकारे त्यांचा अपमान झाला तर अर्थातच त्या गोष्टी म्हणजे बऱ्याच प्रमाणात स्वतःवरती घेऊन जातील आणि त्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात सुद्धा प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन येऊ शकते. ही गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे मी सांगितले की जो हट्टीपणा आहे हा हट्टीपणा म्हणजे जर आपण वृषभ राशीच्या पुरुषांमध्ये असतो की छोट्या छोट्या गोष्टीला स्टेटस इश्यू घेऊन चालतात तर तिथे सुद्धा थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. कधी कधी मिथुन राशीच्या स्त्रियांना कळतही नाही की समोरच्या ज्यांचे पती त्यांना राग नेमका कशामुळे आला आहे आणि किती क्षुल्लक कारणामुळे आला आहे. तर ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वृषभ राशीचे पुरुष आणि मिथुन राशीच्या स्त्रिया असतात यांच्या कामजीवनाबद्दल सांगायचं झालं कारण कामजीवन सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या वृषभ ही जे रास आहे ते शुक्राचे रास आहे त्यामुळे कामजीवन यांचं हेल्दी असतं. मिथुन जी रास आहे ही बुधाची रास आहे. बुध जो आहे तो नपुंसक ग्रह समजला जातो. त्यामुळे कामजीवनामध्ये थोडंसं प्रॉब्लेम येऊ शकतात कारण वृषभ राशीच्या पुरुषांचं कामजीवन हेल्दी असतं. तसा प्रकार मिथुन राशीच्या स्त्रियांमध्ये दिसणार नाही. मिथुन राशीच्या स्त्रिया त्या कामजीवनावरती बोलतील भरपूर परंतु प्रत्यक्ष कृतीमध्ये त्यांना तेवढंसं त्या कम्फर्टेबल नसतात. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा वैवाहिक जीवनामध्ये प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन येऊ शकतात. तर आतापर्यंत ज्या 3-4 गोष्टी सांगितल्या त्यावर जर का तुम्ही व्यवस्थितपणे अंमल केलात तर अर्थातच तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये फारसे काही मोठे प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन येणार नाहीत. अर्थात या व्यतिरिक्त जर काय प्रॉब्लेम येत असतील तर तुमची जी कुंडली आहे ती पाहणं थोडंसं गरजेचं ठरेल. आतापर्यंत आपण जे काय विवेचन केलं ते फक्त आणि फक्त चंद्र राशीवरून केलं. प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्रा व्यतिरिक्त सुद्धा बाकी 11 ग्रह असतात. ते आपापल्या परीने वेगवेगळ्या राशी, नक्षत्रात किंवा योगात परिणाम करत असतात. ते कोणते कशा प्रकारचे आहेत आपली कुंडली आहे ती पाहून त्या सरदारी योग्य ते मार्गदर्शन करता येऊ शकेल.
तर मित्रांनो, हे होतं वृषभ राशीचे पती आणि मिथुन राशीची पत्नी वैवाहिक जीवनात असतील तर डिवोर्सची संभावना त्यांच्यामध्ये कोणत्या मुद्द्यावर असू शकेल आणि ती कशा प्रकारे होऊ शकेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.